आता आपण नुकतंच प्रतिक्रिया बघितली धनंजय देशमुख यांची ही गायब होण्यापूर्वीची प्रतिक्रिया होती। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी बोलणार आहोत। सचिन, सध्याचे काय नवीन तपशील आहेत? आंदोलन स्थळावरून ते गायब झाल्याचं कळतंय, कुठे आहात तुम्ही नेमकी? सोबत त्यांच्या घरी आहे देशमुख यांच्या त्यांच्या आई आहे आपल्या सोबत। त्यांना त्यांच्याशी आपण तुम्हाला काही सांगितलंय का धनंजय आता सध्या आले? नाही ना, काहीच माहित नाही मला, काय बोलू आता, मला काय समजत आहे बोलण्याचं। आता माझी कॅपॅसिटी सगळी संपली बोलण्याची, मला काहीच विचारू नका तुम्ही आता। ठीक नाही, तुम्हाला धनंजय आत्ता होते म्हणजे सकाळी होते? सकाळीच फक्त एक वेळेस पाहिला मी, काही नंतर पाहिलाच नाही। ते सांगून नाही गेले ना ताई? ताई धनुभाऊ होते सकाळी, आता ते बेपत्ता, तुम्हाला काही सांगून गेले? नाही, काहीच नाही। कधी पाहिलं हो शेवटचं? आता सकाळी। घरात गेले होते की कुठे होते काय? नाही म्हणजे आम्ही इथेच बसलेलो होतो, नंतर काय झालं ते माहित नाही। तरी ते आपण पाहू शकतो अशा पद्धतीने घरच्यांना देखील काही माहिती नाहीये। ते शेवटच्या त्यांना सकाळी या ठिकाणी पाहिलं गेलं, त्यानंतर त्यांना कुणीही कुणालाही न सांगता ते अचानक बेपत्ता झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं अपहरण झालं की काय असा देखील संशय व्यक्त केला जातोय। जी, कुटुंबियांना या माध्यमातून सरकारला काही सांगायचंय, काही आवाहन करायचंय? नक्कीच काय सरकारला काय आव्हान, काय कुटुंबियांना तुम्हाला काय आव्हान करायला सरकारला? आव्हान आमचं हेच आहे की आता माझे वडील गेलेत, आम्हाला त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्हाला न्याय पाहिजे। आणि आज 35 दिवस झाले तरी आम्हाला आरोपीच भेटत नाहीयेत पोलिसांना, आणि आम्हाला न्याय तर कधी मिळणार? आणि जी आज घटना झाली, आज चाचा आज सुद्धा आमच्यात नाहीये, तो कधी येणार आहे? आम्हाला याबाबत काही सुद्धा माहित नाही। आज आम्ही आमच्या वडिलांना हरवले, आम्ही चाचाला हरवणार नाहीयेत। आम्हाला आमचा चाचा लवकरात लवकर आमच्या कुटुंबासोबत पाहिजे आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय हवाय। माझा चाचा मला तातडीने पाहिजे आणि मला न्याय पाहिजे अशी आता ही चिमुकली हाक देते सरकारला।